आपल्यासोबत मोहन मते आहेत आणि आज अधिवेशनाचा 6वा दिवस आहे. आपण जाणून घेऊया की काल ज्या प्रकारे सर्वात जास्त लक्षवेधी मांडण्यात आल्या, त्या लक्षवेधीमध्ये सर्वात जास्त लक्षवेधक असणाऱ्या अशा कुठल्या बाबी होत्या. आपण मला सांगा, काल सर्वात जास्त लक्षवेधी मांडण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जी आहे याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी योजना तिथे आणलेली आहे, पांढर रस्त्यांची. आणि त्याचबरोबर जे समृद्धी महामार्गावर जे शौचालयाचा विषय उपस्थित करण्यात आलेला, यावर आपलं काय मत आहे? मुळात असं आहे की समृद्धी महामार्ग झाल्यानंतर किंवा काम चालू असताना अनेक प्रकारचं नियोजन होतं, परंतु त्या काळात जे 2.5 वर्षाचं शासन होतं, हे उद्धव ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्री असताना या राज्यात त्यांनी जे आपण पाहिलं किती दिवस हाऊस चालले, किती काम मंत्रालयात किती दिवस आले आणि त्याच्यामुळे ते 2.5 वर्ष तसेच वाया गेले. त्याच्यानंतर 2.5 वर्ष जरी सत्तेत आल्यानंतर, सत्ता मिळाल्यानंतरही आपण ते पूर्णत्वास आहे त्यासाठी नाही नेऊ शकलो, की अनेक त्याच्यात त्रुट्या होत्या. येणाऱ्या काळात ह्या त्रुट्या संपूर्ण निश्चितच म्हणजे चांगले रेस्टॉरंट, चांगले टॉयलेट म्हणजे जिथे थांबे राहतील तिथं करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. कारण आम्ही जेव्हा समृद्धीने जातो तर आम्हाला अनेकदा त्रास होतं. आम्हाला कुठे युरिनला जायचं आहे किंवा आम्हाला नाश्ता करायचा आहे, चांगल्या प्रकारचे तिथं हॉटेल्स नाही, चांगला ह्या अडचणी आपण त्या अडचणींना नक्कीच देवेंद्रजी न्याय देतील. दुसरा विषय तुम्ही बोलले चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जे पांधन रस्ते, हे राज्य जे आहे ना, हे राज्य हे शेतकरी शेतमजुरांच्या भल्याकरता, तरुणांना बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याकरता हे जे सरकार आहे, सरकार कटिबद्ध आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त विचार शेतकऱ्यांचा आहे. ज्या पद्धतीनं आता ज्या पद्धतीचा पाऊस या महाराष्ट्रात आला आणि त्याच्यामुळं अनेक साऱ्या पिकाचं नुकसान झालं. शेतकऱ्यांची पूर्ण वाताहत झाली. शेतकऱ्यांना जो निधी मिळाला तो मुबलक निधी काही ठिकाणी मिळाला, काही ठिकाणी तर असं आहे की जे ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांनी घेतला. त्याच्यामुळे हे तलाठी तहसीलदार जे लोक आहे ना, विशेषतः यांनी जर प्रामाणिकपणे जर रिपोर्ट सादर केला ना तर असा घटना घडणार नाही. तर जो खरंच ज्यांना न्याय मिळाला नाही त्याला न्याय मिळेल याची काळजी घेणं आज गरजेचं आहे. दुसरा विषय असा की या संदर्भात लक्षवेधी ज्या पद्धतीनं लागल्या, शेतकरी शेतमजुरांना 2-2.5 एकरचे 3 एकरचे शेतकरी राहिले आहे. कारण की वाटण्या होतो भावाबंदकीत. आज 2 एकरात 3 एकरात भरणपोषण होऊ शकत, मुलांना शिकवते का, खातील का, हमीभाव सुद्धा तर तोच हमीभावाच्या संदर्भात आपण पाहिलं मागच्या वेळेस नरेंद्र मोदीजींनी जो शेतकऱ्यांप्रती निर्णय घेतला होता, पंजाब आणि हरियाणाच्या जे ब्रोकर आहेत त्यांनी पुरी वाट लावली त्या आंदोलन करून. मला असं वाटतं या संदर्भात आपण महाराष्ट्राचे जर विचार केला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात असे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्याकरता शासनाने त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत, त्यांच्या मुलांना व त्यांच्या परिवाराला वैद्यकीय सुविधा मोफत, ह्या 2 गोष्टी प्रामाणिकपणे केल्या पाहिजे. मला असं वाटतं की या 2 गोष्टी केल्या, बाकी खर्च तर खूप राहत नाही. परंतु जे शेतकरी शेतमजूर आहे यांच्याकरता हे निःशुल्क जर झालं पूर्ण, म्हणजे का बा ते कार्ड आणा नाही, हे आणा ते आणा धंदा नाही. जो खरंच 2 एकराचा शेतकरी आहे त्याला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, शिक्षणाच्या आणि वैद्यकीय. तर मला असं वाटतं तेवढा विषय राहणार नाही. परंतु आज ज्या पद्धतीनं रोजगारी उपलब्ध होणार आहे भविष्यात, त्याच्यामुळं हा देश हळूहळू मोठा होणारच आहे. परंतु जे 60-70 वर्ष ज्यांनी या देशात राज्य चालवलं त्यांनी देशाकरता काय केलं, आणि तुम्ही 10 वर्षातच एकदम खूप विचार कराल का भाजप आली आणि जादूची कांडी फिरवली आणि देश एकदम समृद्ध झाला किंवा खूप सुधारला गेला, सगळ्यांना नोकऱ्या लागल्या, असं होत नाही. खोटं बोलून काय कामं होत नाही. मला असं वाटतं की मान्य देवेंद्रजी ह्या संदर्भात निश्चित गॅरंटी आहे मला, तर तो प्रामाणिकपणे त्या सगळ्या गोरगरिबांचं कल्याण कसं होईल याची चिंता त्यांना सातत्यानं लागली राहते आणि ते निश्चित ते करून दाखवतील. बरं, मला सांगा की आपला जो महत्त्वाकांक्षी युवा आहे तो रोजगारासाठी आपल्या महाराष्ट्रातून बाहेर देशात जातो आहे, किंबहुना नागपुरातून या अन्य कुठल्या जिल्ह्यातून तो बाहेर जातो आहे, कारण की त्याला रोजगार उपलब्ध करून घ्यायचा आहे. तो शिकलेला आहे, अतिमहत्त्वाकांक्षी आहे तो, आणि अशामध्ये जर त्याला आपल्याच सिटीमध्ये जर त्याला रोजगार मिळत नसेल तर यावेळेस तो बाहेर जाण्याचा विचार करतो. तर हे कितपत योग्य आहे की
आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी अशी कुठली स्कीम आहे, कुठली योजना आहे जी प्रामुख्यानं महाराष्ट्र सरकार राबवणार आहे? ताई असं आहे की आपण सगळ्यांना माहीत आहे की जे मुलं आता माझा एक भाचा तो गेला बाहेर शिकायला आणि तो बाहेर नोकरी करणारे मला माहीत आहे. मला असं वाटतं की हे काय आजपासून आहे का? मागील 70 वर्षापासून जेव्हापासून लोक शिक्षित झाले, शिकायला लागले, मोठे झाले, सगळ्यांचे आता आपल्या इथे जेवढे आमदार खासदार मंत्री असतील ना यांचे मुलं असे फॉरेनला शिकतात. मुळात असं आहे की या संदर्भात निर्णय घेऊन आपले मुलं जर शिकायला जरी गेलं तर शिकून या देशात आले पाहिजे, त्या पद्धतीच्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे. आणि म्हणून आज देवेंद्रजी चायना, अमेरिका, जापान या देशातनं जे रोजगार इथे आणतात आहे तो रोजगार फक्त या देशातले जे होतकरू मुलं आहे, जे शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध मुलं आहे त्यांच्याकरता हे करतात. आणि भविष्यात मी तुम्हाला हे सांगणार आहे, भविष्यात ज्या पद्धतीची आपण जागतिक परिस्थिती जर पाहिली तर येणाऱ्या काळात हे सगळे लोक जे भारतातनं प्रदेशात गेलेले हे सगळे भारतात येतील, भारतातील नोकऱ्या करतील आणि भारताला समृद्ध करतील. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, तुकाराम मुंडे यांना क्लीन चिट मिळालेली आहे आणि स्वतः उद्योगमंत्री आपले उदय सामंत यांनी हे आपलं सदनमध्ये जाहीर केलेलं आहे. याविषयी आपलं काय मत आहे? काही असं आहे, या संदर्भात जे यांनी प्रश्न टाकला होता कृष्णाभाऊ खोपडेंनी, त्यांचं म्हणणं होतं का असं असं झालं, असं आहे. त्या संदर्भात त्यांनी तपासलं असेल, तपासल्यानंतर त्यांना वाटत असेल असं नाही झालं, त्याच्यामुळे त्यांनी क्लीन चिट दिली.